नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आता निघालो आहोत आमच्या ॲनिव्हर्सरी निमित्त कुडाळमध्ये कोकण ट्रिप करणार आहोत. आम्ही तिथे आहे वेंगुर्ला, तिथेच आहे भोगावे बीच. तिथे आम्ही आर्यावर्त रिसॉर्ट म्हणून आहे ना ते बुक केलेलं आहे. तर आमचं डेस्टिनेशन सध्या आहे कुडाळ. तर आम्ही ही ट्रेन पकडली आहे, तुतारी एक्सप्रेस. AC चं तिकीट बुकिंग होतं आमचं. आणि अर्ध्या रस्त्यातच म्हणजे जेव्हा पहाट झाली, रात्री 12ची ट्रेन होती, आणि जसं पहाट झाली ना तसं वातावरण इतकं छान वाटत होतं ना ट्रेनमधून. मी मला सकाळी लवकर उठायची सवय असंही, तर मी लवकरच उठली होती. माझे सकाळचे प्रोग्राम आवरून झाले की मी जरा असं दरवाजामध्ये जाऊन उभी होती. तर खूप सुंदर असं हिरवळ दिसत होती, आणि स्टेशन पण रत्नागिरी येऊन गेलं होतं, आणि हे आडवली स्टेशन आलं. त्यानंतर थोडासा ना पावसाची अशी रिमझिम सर येऊन गेली होती. असं पूर्णपणे पाऊस म्हणू नाही शकत, पण जसं जसं आम्ही पुढे गेलो ना तसं तसं पाऊसच लागत होता. मग पुढे गेल्यानंतर हे बघा, हे कणकवली आलं. त्यानंतर पुढे गेल्यावरती सिंधुदुर्ग आलं होतं. हे सगळे मी ना फक्त नावं ऐकली होती आधी. आम्ही इथे कधी आलो नव्हतो, ह्या साईडच्या ट्रिपला, कधीच कोकणाच्या ट्रिपला आलो नव्हतो. तर हे कणकवली गेल्याच्या नंतर आता इथे सिंधुदुर्ग, आणि पुढे त्यानंतर आलं हे मला वाटतं वैभववाडी होतं स्टेशन. असं म्हणजे ना पाऊस सुरूच झाला होता इकडे. आम्ही जेव्हा पोहोचलो ना ह्या एरियामध्ये, जसं सिंधुदुर्गच्या पुढे गेली ना ट्रेन, तसं पाऊस असा जोरातच येत होता. आणि मी दरवाजातच उभी होती किती वेळ. म्हणजे मला स्टेशन्सहून बघायचे होते, आजूबाजूचं वातावरण पण बघायचं होतं कसं आहे ते. आणि हे वैभववाडी स्टेशन आलं होतं, आणि थोडं गाडी मला वाटतं 5-10 मिनटामध्ये थांबली होती. आणि थोडं पुढे गेल्याच्या नंतर मग कुडाळ होतं. तर आम्ही थोडं फ्रेश झालो. मग मी आत गेल्यानंतर मग आम्ही माझ्या सीटवरती बसूनच व्हिडिओ काढत होते, कारण पाऊस आहे ना जोरात यायला लागला होता. तर तिथे जर उभं राहिले असते तर मोबाईल सर्व भिजलं असतं, आणि मी सुद्धा भिजली असते. त्यामुळे मग मी आतच निघाली, कारण पुढे जशी ट्रेन चालली होती ना तसं पावसाची सर मोठ्या यायला लागल्या. जसं पुढे जात होतं निसर्ग इतका सुंदर वाटत होता ना. म्हणजे आम्ही मराठवाडा साईडचे, पण तिकडे एवढी हिरवळ असं हे सगळं दिसत नाही. पण इथे जसं ट्रेनमधून बघत होती ना, एक दृश्य खूप छान वाटत होतं बघण्यासारखे. आणि मी असं दारामध्ये बसली होती, नंतर थोडा पाऊस कमी वाटत होता म्हणून. तर मग हे कुडाळ स्टेशन आलं, तिथे आम्ही थोडे फोटोज वगैरे काढले. मग इथे रिक्षावाला आला होता. रिक्षात बसून आम्ही निघालो होतो आर्यावर्त, तो बीच रिसॉर्ट आहे ना त्या तिथे. तर त्या रिक्षा ही आम्ही तिथूनच बुक केली होती आधी, त्यांचाच माणूस होता तो. त्यांनी साधारणतः 700 रुपये आमचे घेतले होते, आणि आमचे तिथे 550 रुपये आमच्या चौघांचे, म्हणजे माझा नवरा, मोठी मुलगी 12 वर्षाची, आणि लहान मुलगी, असं आमचे चौघांचे मिळून त्यांनी 5,500 रुपये पर नाईट असं धरले होते. म्हणजे आमचे जवळपास 22,000 रुपये झाले होते. ते 3 नाईट्स 4 डेज असे. तर ते सगळं बुकिंग आम्ही ऑनलाईनच आधी केलं होतं. आणि ही रिक्षावाला आम्हाला तिथे घेऊन चालला होता. तर निघताना रस्त्यामध्ये पण जे व्ह्यू होता ना तो खूप सुंदर होता. तर ते सुद्धा मी शूट करत होती रिक्षातून. आणि म्हणजे जवळपास आहे ना सर्वच रस्त्यावरती काजूची झाडं आणि करवंद. तर हे आता आम्ही जवळ पोचलो आहे जवळपास. तर ही रिक्षा आहे ना आम्हाला त्या स्पॉटपर्यंत, म्हणजे ते पूर्ण बीचला नाही जात, त्या रिसॉर्टजवळ नाही जात, अलीकडेच सोडते. कारण आहे ना तिथून मधून नदीचा वाळ आहे छोटासा. तर त्या वाळाच्या पुढे आहे ना त्यांची रिक्षा असते रिसॉर्टवाल्यांची. ते त्यांची रिक्षा आहे ना इलेक्ट्रिक रिक्षा आहे. आणि तो रिसॉर्ट इतका सुंदर आहे ना, असा रिसॉर्ट आहे की जो बीचला लागून, भोगवे बीचला लागूनच आहे. म्हणजे भोगवे बीचच आहे तो ॲक्च्युली बघायला गेला तर. त्याचा किनारा थोडासा तिकडे लागलेला आहे. तर प्रायव्हेट बीचसारखं त्यांचा बीच असल्यासारखा आहे तो. आणि आम्ही मग असं ह्या व्हाळला असं क्रॉस करून, मध्ये मंदिर होतं छोटंसं, तर आम्ही तिथे उतरलो आमचं सामान वगैरे घेऊन त्या रिक्षातून. आणि पुढून मग त्यांची रिसॉर्टवाल्यांची रिक्षा होती, त्या रिक्षासाठी मग आम्ही निघालो होतो. तर हे बघा, हे असं मध्ये छोटासा वाळ होता. पावसाळ्यात तिथे खूपच सुंदर वाटत असेल, म्हणजे इमॅजिन केलं तर. पण असं पण देखील सुंदर वाटत होतं. आणि मध्ये छोटंसं त्यांचं देवाचं मंदिर होतं. आणि अवतीभोवती आहे ना पूर्ण ही त्यांचीच जागा आहे रिसॉर्टवाल्यांची. तर त्यांची आमराईची जागा आणि सुपारीच्या बागा आहेत, आमराईची बाग आहे, आणि परत हे फणस वगैरे सगळे आहे. ते आम्ही नंतर एक्सप्लोर करूच, ते पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच. आणि ही त्यांची रिक्षा होती, इलेक्ट्रिक रिक्षा होती.
त्यांनी आम्हाला आहे ना रिसॉर्टच्या दरवाजापर्यंत सोडलं आणि पुढे गेल्याच्या नंतर मग तुम्हाला रिसॉर्ट आता दिसेलच, तो पहा तुम्ही आता. ही सगळी अशी झाडं होती मोठी मोठी उंच छान अशी सुंदर, सगळं पूर्ण असं इतका हे निसर्गाने ना पूर्ण असं नटल्यासारखं वाटत होतं. इतकं सुंदर दृश्य होते तिकडे. आणि या बीचचे एक प्लस पॉईंट म्हणजे ना एकदम शांतता. तुम्ही त्या रिसॉर्टचा प्लस पॉईंट बोललं ना तर सर्व मानव वस्तीपासून दूर शांत असं, मानव वस्ती म्हणजे जिथे खूप सारी वर्दळ असेल अशा ठिकाणापासून दूर शांत आणि निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यासारखं वाटतं. कारण इथून आहे ना सर्व आपले कॉन्टॅक्ट्स. तर मग आम्ही पुढे मग हा बघा हा रिसॉर्ट आला आणि उतरल्यानंतर बघा असं रिसेप्शन तिकडे आणि असं त्यांचं शेड्यूल वगैरे लिहिलेलं आहे. हे त्यांचं नाव आहे आर्यवर्त बीच रिसॉर्ट. आमचा रूम आहे ना ॲक्च्युली प्रिपेअर झाला नव्हता, तर ते म्हणजे क्लिनिंगचं काम चालू होतं थोडा वेळ. तर त्यांनी आमचं सामान वगैरे ठेवायला सांगितलं आणि आम्हाला सांगितलं की 5 मिनटं तुम्ही जरा बीच आणि ह्या रिसॉर्टच्या अवतीभोवती फिरून या, तोपर्यंत रूम क्लीन होऊन जाईल. तर मग आम्ही तिथे सामान वगैरे आमचं लगेज वगैरे ठेवलं आणि आम्ही निघालो आमचा पूर्ण रिसॉर्टची एक टूअर करायला. म्हणजे छोटीशी टूअर होती, जास्त वेळ नाही लागला. लगेच त्यांनी आमचा रूम आम्हाला दिलाच. तर असं मग आम्ही हे अवतीभोवती असं मस्त नारळाची झाडं होती, छान गार्डन होतं त्यांचं आणि छोटासा असा रस्ता होता जो बीचला जाऊन मिळत होता. आणि तिथे म्हणजे असं बोगवे बीचच आहे तो आणि अवतीभोवती इतकं सुंदर दृश्य समुद्रकिनाऱ्याच्या भोवती होतं ना. हा आमचा रूम होता. तर रूममध्ये तर सध्या आम्ही गेलो नव्हतो, आधी आम्ही बाहेरच फिरलो. तर मी असं बाहेर गेली ना तर एंट्रन्सच्या थोडंसं पुढे गेले ना की समोरच असा बीचचा गेट दिसणार तुम्हाला. इथून चालत चालत खाली उतरलो की समोरच बीचचा रस्ता आहे जाण्यासाठी. हे पूर्वीचे मी फोटो काढत होती 2-4 आणि ह्याची नाटक करत होती. आम्ही जस्ट आलो होतो तिकडे, थोडं कंटाळलो पण होतो, पण जसं आम्ही बीच आणि हे सगळं व्ह्यू बघितला, रिसॉर्ट बघितला तर खूपच म्हणजे फ्रेश वाटायला लागलं आम्हाला. हे जर आम्ही एक्सप्लोअर करत होतो. हे बघा त्यांच्या झाडाचे केवढी सारे नारळं पडली होती, खूप सारे नारळाच्या बागा आहेत त्यांच्या. तर ते वरतून सगळी नारळं पडली होती ती त्यांनी एका साईडला जमा करून ठेवली होते. हा बीच आहे असा लागूनच. इथे आम्ही नंतर संध्याकाळी गेलोच पण, आणि त्यांनी बघा असं सिटिंग एरिया पण केलेला आहे, बीचला लागूनच आहे, असं वरतीच आहे. तुम्ही पाहिजे तर तिथे असं सनबाथ वगैरे घेऊ शकता आणि निवांत बसूसुद्धा शकता. आणि इथे ना इतकी शांतता ना की खूप छान वाटत होतं, एकदम निवांत असल्यासारखं. छोटेसे असे झोके बांधले होते नारळाच्या झाडांना, त्याच्यावरती आम्ही नंतर थोडं खेळलो. हे आम्ही बसून समुद्रकिनारा बघत होतो. हे असे सिटिंग त्यांच्या चेअर्स वगैरे ठेवलेले आहेत त्यांनी. इवन जर तुम्हाला काही लंच आणि डिनर करायचं असेल तर ते पण इथे करण्याची त्यांनी व्यवस्था केलेली आहे. आणि तिथे समोर हा दिसतंय ना ते देवबाग आहे. त्या देवबागच्या इथे आहे ना ते पण किनारा आहे, तिथे सगळ्या राईड्स वगैरे होतात. तर इथून पण आम्हाला सगळ्या बोटी आणि पॅराग्लायडिंग वगैरे ते करणार आहेत ना ते दिसत होते. आणि ॲक्च्युली आत्ता ही वेळ भरतीची होती ना, त्यामुळे असं पाणी इतकं उधाण आलं होतं ना पाण्याला, इतक्या मोठ्या मोठ्या लाटा येत होत्या, छान वाटत होतं. आणि थोडा वेळ आम्ही बसलो आणि त्यानंतर मग निघालो आमच्या रूमसाठी. तर बघूया आमच्या रूमची टूअरसुद्धा बघूया आपण कसं आहे ते. तर हे आता झालं आहे आमचं बीच इकडे फिरून आणि आता आम्ही निघतो आहे आमच्या रूमसाठी. त्यांनी आवाज दिला आहे. तर हा आहे आमचा रूम बघा. असं एक छोटासा मिरर आहे, समोरच वॉशरूम बाथरूम वगैरे आणि एक बेड होता मोठा, कबड आणि समोरच आहे ना मोठा व्ह्यू आहे समुद्राचा. हे टी व्ही होता इथे, पूर्ण तिथे वायफाय वगैरे सगळं आहे, यूट्यूब वगैरे सर्व. आणि आम्ही असं बाहेर गेलो तर आमच्या ज्या गॅलरीमधून आहे ना एकदम बीच समोर दिसतो आणि अवतीभोवती नारळाची झाडं आणि एकदम निवांत असं शांत वाटत होतं गॅलरीमधून सुद्धा. एकदम पाणी वगैरे ठिबक सिंचनची व्यवस्था केलेली आहे त्यांनी झाडांना पाणी घालण्याची. सगळीकडे हिरवळच, इतकं छान वाटतं ना, म्हणजे एकदम मन एकदम फ्रेश होऊन गेले इथे आल्यावरती. हे बाथरूम वगैरे होतं
आणि हे असं रूम बघा, हा कबर्ड वगैरे. रूम पण बरंच छान आहे, एकदम नीटनेटकं आणि टापटीप होतं. त्यानंतर आम्ही फ्रेश झालो सगळेजण. मग मी माझी सेल्फी स्टिक आणली होती, त्याच्याने आम्ही थोडे व्हिडिओज वगैरे काढले, फोटोज काढले. आणि त्यानंतर आम्ही निघालो पूर्ण फ्रेश होऊन. पूर्ण थोडं एक्सप्लोअर केलं. हे झोके वगैरे बांधले होते, तिथे जाऊन थोडे झोके घेतले आणि निघालो बीचवरती. तर माझ्या पुढचा व्लॉग जो बनेल ना, त्याच्यामध्ये मी तुम्हाला आम्ही बीचवरती कशी मजा केली, काय काय केलं, ते सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि जेवण पूर्ण ते दुपारपासूनच्या नंतर रात्रीपर्यंतचं जे आमचा जो कार्यक्रम होता, पूर्ण तो टाईम आम्ही कसा स्पेंड केला इकडे, तो हा पूर्ण दिवस, ते पूर्ण त्याच्यात पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेल. नाही तर ब्लॉग माझा खूप मोठा झाला असता. तर हे आम्ही झोके वगैरे घेतले आणि त्यानंतर निघालो आम्ही बीचला. तर भेटूया आता माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. तर माझ्या ब्लॉगला आहे ना फॉलो करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला फॉलोसुद्धा करा. आणि हे बघा आता पुढे असं व्ह्यू होता पूर्ण. आणि आम्ही निघालो होतो आता बीचवरती. तिथं गार्डन आहे तिकडे. तर गार्डनमध्ये तर आम्ही खेळलो नाही, आम्ही सरळ बीचवरच गेलो. कारण हे तर गार्डन वगैरे तर आपल्या इथे सुद्धा असतं. आणि इतका क्लीन बीच होता ना तो, की तुम्ही आता बघालच पुढच्या माझ्या ब्लॉगमध्ये. हे त्यांचं किचन वगैरे होतं. हे सगळं एक्सप्लोअर करून आम्ही सरळ निघालो आमच्या बीचच्या दिशेने. तर बघूया पुढच्या माझ्या ब्लॉगमध्ये. तर भेटूया मी.